धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे, तसं सीजेपीनं जाहीर केलंय। कोकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं जेपी नड्डा यांच्यासमोर आपली भूमिका मांडली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा अशी मागणी सीजेपीनं केली आहे। नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। जेपी नड्डा जी से मीटिंग हुई है, कितने राउंड की मीटिंग हुई, क्या डिसाइड हुआ? देखिए, 2 बार हम लोग जेपी नड्डा जी से मिले। हम लोग 12 बजे यहाँ पे आए थे एंड हम लोग की मीटिंग करीब 2:15 2:30 बजे हुई। एंड मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं। पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज़ पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए। वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है। नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से, या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। और तीसरा, जो नीट के फैमिलीज है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज़्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले। ये डिमांड्स को लेके हम जेपी नड्डा जी के पास गए, उन्होंने ही बुलाया था। दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये सीजेपीनं आंदोलन केलेलं आहे। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे। आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये सीजेपीनं आंदोलन केलं, त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी धरपकड केलेली आहे। तर सीजेपीचं एकीकडे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना मुंबई आणि संपूर्ण राज्यामध्येच याचे पडसाद उमटले आणि ठिकठिकाणी ही आंदोलनं करण्यात आली आहेत। नाशिक, पुणे या ठिकाणी देखील हे आंदोलन करण्यात आलं। सीजेपीच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये अद्यापही तरुणांचं आंदोलन सुरूच आहे। तर मुंबईमध्ये चैत्यभूमी परिसरामध्ये सीजेपीनं आंदोलन केलं, त्यावेळेला आंदोलकांची अशी धरपकड करण्यात आली। त्या दुसरी दृश्य पुण्यामधली आहेत। सीजेपीच्या समर्थनार्थ तरुण रस्त्यावर उतरले। मुद्दा काय आहे? एज्युकेशनचा, पूर्ण देशभर मुलांचा आहे, पण हे लोक नाही देत। दिल्लीमध्ये दरकशाही आहे। युवा वर्गाबरोबरच पालक सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। काय भूमिका आहे, म्हणजे मुलांसाठी कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही इथे आलेला? आले आहेत 2 आणि त्याच्याबरोबर मी आलोय। आम्हाला या धरणामध्ये भाग घ्यायचा होता, याच्यामध्ये आंदोलनामध्ये, पण इथे पोलीस काय सगळ्यांना पांगवत आहेत। कुठल्या एक्झामची तयारी करू? नीट दिलेली आहे किंवा कसं काय? आम्ही नाही तयारी करत आहे नीटची, पण त्या मुलांसाठी आम्ही इथे बोलायला आलोय, त्यांच्यासाठी लढायला आलोय, सपोर्ट देण्यासाठी सपोर्ट द्यायला आलोय, पण आम्हाला आत सुद्धा जाऊ देत नाहीयेत। अख्खा प्रेमाइसेस पोलिसांनी धरून ठेवलेला आहे आणि जे बोलताय ज्यांना आत जायला देतात त्यांना ते अडवतायत तिथे, आणि एका वृद्ध माणसाला सुद्धा त्यांनी त्याच्यावर हात टाकलाय इथे। आम्ही जस्ट आता इथे पोहोचलो। आम्ही कारमधून उतरायच्या आधीच आम्हाला बोलवते तुम्ही इथे थांबू नका, नाही तर तुम्हाला पण तुमच्यावरती पण काहीतरी गुन्हे दाखल होतील असं आम्हाला सांगितलेलं गेलं। त्याला माहिती आहे सरकार घाबरले, सरकार पुढे येऊ शकत नाही, पोलिसांना पुढे करते, पण आम्ही घाबरण्यामधले नाही आहोत। आम्हाला न्याय, कारण दिल्लीतलं आंदोलन आज चिघळलं, लाठीचार्ज झाला आणि मुंबईत सुद्धा आंदोलन मुंबईमध्ये आंदोलन होणं गरजेचं आहे, कारण आपण बघतोय न्याय मिळाला नाहीये। अजूनही सोनम सर आमच्या सगळ्यांसमोर आलेले नाहीयेत। आम्हाला त्यांना समोर आणायचं आहे, त्यांना म्हणजे आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, तर आमचे अजून प्रश्नांचे सॉर्ट आउट झालेले नाहीयेत, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय। भले आम्हाला तिकडे त्यांनी एंट्री नाही दिली, तरी पण आम्ही प्रोटेस्ट करणार म्हणजे करणार। जय भीम। वी स्टुडंट्स आर बीइंग ट्रीटेड लाइक एंटी नेशनलिस्ट and terrorists, but we are just youth who is just asking for accountability. And there was reels on Instagram jahan pe parents ask students when we do something wrong, so it's our responsibility to question our government if they're doing something wrong or right. That's it. तर दिल्लीच्या आंदोलनाचे राज्यभरामध्ये पडसाद उमटले। यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरली। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरले। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आज आंदोलन करत घोषणाबाजी केली। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। यावेळी सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक वादही झाला। आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही चाललंय देशामध्ये त्याच्याबद्दल आम्हाला काही मुख्यमंत्री काढायचं फक्त तर पोस्टर दाखवून ते पण नाही तसं सर। ठाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। इतना
लाठीचार्ज जो सोनम वांगचुक के साथ हो रहा है, इतना खराब तरीके से रिटेलिएट कर रहे और सप्रेस करने की कोशिश कर रहे, इतना खराब ब्रिटिश गवर्नमेंट भी नहीं थी। जंतर मंतरवरील आंदोलनाला भिवंडीमधील तरुणांनीही पाठिंबा दिलाय। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येनं तरुण तरुणी एकत्र आले। त्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। अमरावतीमध्ये सुद्धा भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या तरुणांनी शहरात मोर्चा काढला। या मोर्चातून तरुणांनी सीजेपीला पाठिंबा दिला। नागपुरातही सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅटी चौकातील परवानगी नाकारल्यानंतर संविधान चौकात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या मार्चमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांचाही सहभाग होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जो एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान सर है वो अपने पोजीशन से रिजाइन दे, पर हमारी सरकार जो है वो गूंगी बहरी अंधी होकर बैठ चुकी है, जिनको ये चीज सुलाई नहीं आ रही इतने टाइम। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू होतं। जेपी नड्डा आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये त्यानंतर चर्चा झालेली आहे। नड्डांनी कॉकरोच पार्टीला आंदोलन थांबवण्याची विनंती देखील केलेली आहे। तर सकाळी 11:50 कॉकरोच पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याचं नड्डा यांनी म्हटलं। सीजेपी शिष्टमंडळाने 4 वाजता लिखितमध्ये आपल्या मागण्या मांडल्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं सीजेपीनं म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नड्डांचं असं म्हणणं आहे की साधारणतः 12 वाजल्यापासून ही चर्चा सुरू होती। 4 वाजता लिखितपणे मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। आंदोलन मागे घ्या अशी विनंती जेपी नड्डांनी केली आहे। अद्याप संध्याकाळचे 5 वाजले तरी देखील जंतर मंतर जे आहे ते सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सोडलेलं नाहीये। देखील मागण्यांवरती हे सगळे तरुणी जे आहेत सीजेपीचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो की ज्या सोडलेल्या नाहीये, अजून देखील आपल्या मागण्यांवरती हे सगळे तरुणी जे आहेत सीजेपीचे कार्यकर्ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपण पाहू शकतो की ज्या ट्रकवरती आंदोलनाचं नेतृत्व स्वतः अभिजित दिपके, खासदार चंद्रशेखर आझाद आणि त्याचसोबतच सोनम वांगचुक यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आंदोलनाचं नेतृत्व करतात आहेत, त्या देखील आपल्याला दिल्ली पोलिसांसोबत मिळत आहेत। आणि हे आंदोलन जे आहे ते शमवण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्ली पोलिसांकडनं या ठिकाणी होतोय। परंतु दुपारी थोड्या वेळापूर्वी या सगळ्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस मात्र अनेक सीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत ते जखमी झालेले आहेत। म्हणून उतरायच्या आधीच आम्हाला बोलवते तुम्ही इथे थांबू नका, नाही तर तुम्हाला पण तुमच्यावरती पण काहीतरी गुन्हे दाखल होतील असं आम्हाला सांगितलेलं गेलं। त्याला माहिती आहे सरकार घाबरले, सरकार पुढे येऊ शकत नाही, पोलिसांना पुढे करते, पण आम्ही घाबरण्यामधले नाही आहोत। आम्हाला न्याय, कारण दिल्लीतलं आंदोलन आज चिघळलं, लाठीचार्ज झाला आणि मुंबईत सुद्धा आंदोलन मुंबईमध्ये आंदोलन होणं गरजेचं आहे, कारण आपण बघतोय न्याय मिळाला नाहीये। अजूनही सोनम सर आमच्या सगळ्यांसमोर आलेले नाहीयेत। आम्हाला त्यांना समोर आणायचं आहे, त्यांना म्हणजे आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, तर आमचे अजून प्रश्नांचे सॉर्ट आउट झालेले नाहीयेत, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय। भले आम्हाला तिकडे त्यांनी एंट्री नाही दिली तरी पण आम्ही प्रोटेस्ट करणार म्हणजे करणार। जय भीम। We students are being treated like anti-nationalists and terrorists, but we are just youth who is just asking for accountability. And there was reels on Instagram jahan pe parents ask students when we do something wrong. So it's our responsibility to question our government if they're doing something wrong or right.